हॅलो मॅम, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर कशा आहात तुम्ही? खूप छान. थँक्यू सो मच की मला तुम्ही इथे आज बोलायला आमंत्रित केलं त्याबद्दल. तुमची एंट्री झाल्यापासून अजून ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले आणि आता तुमचा जोडीदार तुमच्यासोबत येतोय, तर नवीन प्रोमो सुद्धा आलेला आहे, तर याबद्दल काय सांगाल? खूप मजा येते. ॲक्च्युली सतीश आणि मी आम्ही इतक्या वर्षापासून आम्ही एकमेकांबरोबर काम केलेलं आहे. खूप काम केलं. बेसिकली सतीशने लक्ष्मीकांतबरोबर खूप काम केलेलं आहे. बिघडले स्वर्गाचे दारपासून तो त्यांच्यावर काम करतो आहे आणि माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत आणि उत्तम ॲक्टर आहे. बेसिकली फार चांगला ॲक्टर आहे आणि एक चांगलं आणि कसं असतं, समोरचा ॲक्टर चांगला असते की आणखीन आपल्याला उत्तम त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक करता येतं. तर सतीशची ती खासियत आहे आणि मला फार आवडेल की सतीश माझ्याबरोबर आता काम करतो आहे ते. आणि एक वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे त्याचं माझं बॉन्डिंगही वेगळं आहे. इथल्या लोकांबरोबरचं जे आहे, माझे इतर ज्या कलाकार आहेत त्यांच्याबरोबर पण जे एक भूमिका प्रत्येकाच्या आहे त्याच्यावर शकुंतला ज्या पद्धतीने वागते आहे तेही एक वेगळं आहे. त्यामुळे आता पुढे खूप वेगळ्या पद्धतीचं घरातलं राजकारण लोकांना वेगळं बघायला मिळेल. फक्त सासूसुना न राहता याच्यामध्ये नवरा बायको, आई आणखीन मुलगा, असं सगळ्या बाजूने जावा ह्या सगळ्या बाजूनी आता लोकांना वेगळं एक मजा बघायला मिळणार आहे. पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हा निगेटिव्ह भूमिका सुरू झालीच होती, त्यामुळे प्रेक्षकांच्या काही रिॲक्शन्स वगैरे आल्या नव्हत्या. तर आता एवढा प्रवास झालाय तर काय प्रतिक्रिया आल्यात, काय सांगाल? मला प्रतिक्रिया म्हणजे मला लोकांना आवडते बेसिकली. आणखीन माझी जी भूमिका आहे ही टिपिकल ज्या अशा कजाग आणि खाष्ट असतात तशी नाही आहे. ही अत्यंत पाताळ यंत्री, शांत डोक्याने, आणखीन अत्यंत हसत खेळत समोरच्याचा काटा काढणारी अशी आहे आणि लोकांना ते आवडतं आहे. प्रत्येक वेळेला ते केसच ओढायला पाहिजे आणि हातच पिरगळायला पाहिजे असं काही नसतं. आणि अशा कॅरेक्टर्स आपण आपल्या एरवीच्या आयुष्यामध्ये आपण बघत असतो की सगळीच ग्रे शेड असते लोकांमध्ये. की मी असं म्हणत नाही की हार्डकोर विलन कोणी असतं. आपल्या प्रत्येकाच्या आपण म्हणजे मी स्वतःसुद्धा असं म्हणेन की माझ्यामध्येही कुठल्या तरी असे वाईट गोष्टी असू शकते, वाईट स्वभावाची एखादा अँगल असू शकतो जो समोरच्याला त्रासदायक ठरू शकतो. किंवा प्रत्येक माणसामध्ये व्यक्तीनुसार वेगवेगळ्या शेड्स असतात. असं हार्डकोर कोणी मी असं छान विलनच आहे असं आपण कधी बघायला मिळत नाही आपल्याला. आणि ह्या कॅरेक्टर्स प्ले करताना ती मजा येते आपल्याला की अरे आपण एक छान वेगळं कॅरेक्टर जे आपण असं कधीच अनुभवत नाही किंवा आपण असं कधीच कोणाबद्दल करत नाही. म्हणजे माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, कधी कोणाच्या अध्यात्मध्यात पडत नाही. मी माझं बरं काम बरं. पण ह्या अशा कॅरेक्टर्स बघितल्या की असं वाटायला लागतं अरे अशी माणसं असतील, म्हणजे अशा प्रकारचं कुठेतरी त्यांच्यामध्ये स्वभावाच्या छटा असतील. पण हे काम करताना खूप मजा येते. आणि बेसिकली ना हे अशा कॅरेक्टर्स जोपर्यंत असत नाही तोपर्यंत हिरोईनचं महत्त्व पण तेवढं वाढत नाही. वाईट जेवढं तुम्ही दाखवत नाही तेवढा चांगुलपणाही लोकांना तो दिसणार नाही. त्यामुळे ह्या दोन्ही म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी फार तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. इतर नवोदित कलाकार म्हणा किंवा संग्राम, या सगळ्यांसोबत काम करण्याचा कसा अनुभव आहे? खूप छान. कारण ही मुलं इथं संग्राम तसा बऱ्यापैकी काम केलेलं आहे, पण बाकीचे 3 जण आहेत त्यांची माझी काही ओळख नव्हती. आणि हर्षदाने मला सांगितलं होतं, कारण पहिल्यांदा हर्षदा इथे सिरियल करत होती तेव्हा हर्षदा मला बोलली ती मुलं खूप छान आहेत आणि अख्खा ग्रुपच चांगला आहे. त्यामुळे ना एकंदरीत सेटवर एवढं पॉझिटिव्ह वातावरण असतं. आम्ही हसत खेळत चेष्टा विनोद करत आम्ही हे काम करतो. ही मुलंही खूप छान आहेत. आणखीन आमचं डिरेक्शन टीम खूप चांगली आहे. आमचं कॅमेराची टीम खूप चांगली. आमचं DOP गुंजनजी इतके भारी आहेत. सचिन कांबळे सर आहेत. आमचे एडीज जे आहेत विक्रम, आणखीन प्रथमेश, सगळी खूप मस्त माणसं आहेत सगळी. आणि बेसिकली कसं असतं ना, इथे पॉझिटिव्ह वातावरण असेल तर मग आपण काम करताना पण तेवढंच पॉझिटिव्ह वाटतं. आणि ही माणसं खूप चांगली आहेत आणि बेसिकली प्रोडक्शन हाऊस खूप चांगलं आहे आमचं. कलाकारांना पॅम्पर करायचं त्यांना बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे सगळे खुश असतात आणि खुश होऊन काम करतात सगळे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? नवीन प्रोमो, नवीन एंट्री आणि ओव्हरऑल खूपच ट्विस्ट आणि टर्न्स सुरू आहेत. मी प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की ना, सध्या खूप सिरियल्स आहेत, खूप चॅनल्स चालू आहेत.
म्हणजे प्रत्येक चॅनल आपापल्या परीने चांगल्या चांगल्या गोष्टी देत असतात. पण आमची ही सन मराठीची जी मुलगी पसंत आहे, ही मालिका आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर्समध्ये व्हेरिएशन्स बघायला मिळतील. इथे प्रत्येकाचं बॉन्डिंग वेगळं बघायला मिळेल, नातेसंबंध वेगळे बघायला मिळतील आणि एक एन्जॉय करणारं तुम्हाला म्हणजे सिरियल कुठूनही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक सीन आमचा जो एपिसोडचा सीन असतो, प्रत्येक सीन तुम्ही एन्जॉय कराल असं आमची सिरियल आहे. तेव्हा मी सगळ्यांना असं आवाहन करेन की रोज संध्याकाळी 7 वाजता सन मराठीवर मुलगी पसंत आहे पाहायला विसरू नका. आणि शकुंतला डोंगरेचं आणि मला स्वतःला तुमचा फीडबॅक घ्यायला खूप आवडेल की कशी वाटते मी तुम्हाला. कारण कसं असतं की सिरियल, चित्रपट आणखी नाटक ही माध्यमं वेगळी आहेत आणि सिरियल हे माध्यमच वेगळं आहे. तर तुम्हाला मी आवडते का हेही मला ऐकायला आवडेल. सो थँक्यू सो मच.